नमस्कार मित्रांनो. आज आपण ट्रिग्नोमेट्रीचं चौथं लेक्चर बघणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण अलाइड अँगलची एक्झाम्पल्स बघणार आहोत. तर ही एक्झाम्पल्स बघत असताना आपण डायरेक्टली एक्झाम्पल्स कशी असणार आहे आणि ती एक्झाम्पल सोडवायची कशी याचा आपण थोडाफार विचार करूया. विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ. पहिली गोष्ट मॅथमॅटिक्स हा जो पार्ट आहे हा मॅथमॅटिक्सचा पार्ट ज्यादातर विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर म्हणजे जर आपण कॅल्क्युलेटर न वापरता जर सोडवलं तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्या डोक्यामध्ये राहू शकतात. परंतु हे डिप्लोमामध्ये एक फायदा असा येतो की आपण कॅल्क्युलेटरचा वापर करू शकतो आणि हे सायंटिफिक कॅल्क्युलेटर आपण वापरू शकतो डायरेक्टली. परंतु काही एक्झाम्पल्स असे असणार आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही ते डायरेक्टली यूज करू शकत नाही. मग अशा टाईपला तुम्हाला क्वेश्चन ऑलरेडी दिलेला असतो विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू. म्हणजेच काय की या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट जरी उत्तर तुम्हाला कॅल्क्युलेटरवर काढता येत असलं तरी ते तुम्ही न काढता तुम्हाला जो काय थेअरीचा पार्ट झाला त्या थेअरी पार्टचा वापर करून तुम्हाला ही एक्झाम्पल सोडवायचं. त्यातलं पहिलं एक्झाम्पल बघूया sin 210 डिग्री. म्हणजेच 210 डिग्री सोडवत असताना तो 210चं आपण कन्वर्जन कसं करू शकतो. तर या ठिकाणी लक्षात घ्या 210 आपण या पद्धतीने लिहू शकतो 180 + 30 डिग्री. बरोबर आहे. 180 + 30 210. या 180च्या बद्दल आपण काय लिहू शकतो पाय + 30 डिग्री. आता याचा विचार करा की पाय + 30 डिग्री म्हटल्यानंतर नेमकं कुठला पार्ट येईल. sin 210 डिग्री इज इक्वल टू sin पाय + 30 डिग्री. लक्षात घ्या मी काय केलं 180 डिग्रीचं कन्व्हर्जन हे डिग्री मध्ये मेजर होतं हे आता या ठिकाणी रॅडियन मेजरमध्ये मी आणलं. आता पाय + 30 डिग्री म्हटल्यानंतर आता या ठिकाणी आपण एक रूल बघितला होता. रूल आठवा. बघा या पद्धतीनं रूल होता n π/2 ± θ ज्याच्यामध्ये आपण काय करतो साईन चेक करतो आणि त्याच्यानंतर चेंज करतो आणि n π ± θ असेल त्यावेळी आपण साईन चेक करतोय आणि त्याच्यानंतर ती व्हॅल्यू सेम ठेवतो म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशो सेम ठेवतो. त्याचा जर विचार केला तर हा जो पार्ट आहे तो पार्ट या पार्टमध्ये मोडतो. म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा साईन चेक करायचा आहे आणि सेम ठेवायचा. हे करत असताना क्वाड्रंटची माहिती असणं आवश्यक आहे. पाय + 30. आता पाय + 30 म्हटल्यानंतर या ठिकाणी पाय म्हटल्यानंतर इथं आलं 180 डिग्री. 180 डिग्री पाय प्लस म्हटल्यानंतर आपण या ठिकाणी अवस्था अँगल मोजायला चालू करतोय. आपण इथं आलो पायला आलो म्हणजेच 180ला. 180 प्लस म्हटल्यानंतर आपण पुढे जायला पाहिजे म्हणजेच या ठिकाणी क्वाड्रंट कुठला आला थर्ड क्वाड्रंट. या थर्ड क्वाड्रंटमध्ये जर विचार केला तर साईनची व्हॅल्यू काय असणार आहे साईनची व्हॅल्यू असते निगेटिव्ह आणि त्याच पद्धतीने सेम राहणार आहे. हा जो पार्ट आहे या पार्टनुसार या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक रेशो सेम राहणार आहे. याचा अर्थ मायनस साईन या ठिकाणी तुमचं आन्सर असू शकतं. म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे -sin 30 डिग्री आणि sin 30 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे आपण चार्टवरनं सांगू शकतोय. sin 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/2 म्हणजेच sin 210 डिग्रीची व्हॅल्यू येते -1/2. ओके. आता याच पद्धतीनं अजून एक एक्झाम्पल आपण चेक करूया. हे चेक करत असताना आता हे एक्झाम्पल्स बघा cos 330 डिग्री. आता 330 डिग्री तुम्ही कशा पद्धतीने मांडू शकता त्याच्यावर अवलंबून आहे. असं काय नाही की ते याच पद्धतीने मांडता येईल तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा मांडू शकता. आता 330 डिग्री आपण कसं लिहू शकतो 360 - 30 डिग्री. मग आता याच्यामध्ये आपण असं पण करू शकतो 270 प्लस पण करू शकतो. परंतु मी या ठिकाणी 360 जरा कन्सिडर केलं. 360 म्हटल्यानंतर आपण ते 4π/2 असं म्हणू शकतो. 9 चोक 36 36 म्हटल्यानंतर 90 गुणिले 4. आता या ठिकाणी जर विचार केला तर 4 आणि 2 या दोघांचं जर डिव्हिजन केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 2π - 30 डिग्री. म्हणजेच 330ला तुम्ही 2π - 30 डिग्रीमध्ये लिहू शकता. म्हणजेच cos 330 डिग्री इज इक्वल टू cos ऑफ 2π - 30 डिग्री. आणि या ठिकाणी जर क्वाड्रंटचा जर विचार केला तर या क्वाड्रंटमध्ये विचार करा 2π म्हटल्यानंतर या ठिकाणी ही व्हॅल्यू येईल 2π मायनस म्हटल्यानंतर बॅक साईड. बॅक साईडला म्हटल्यानंतर तो खालच्या साईडला येईल म्हणजेच क्वाड्रंट येईल फोर्थ क्वाड्रंट आणि या फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉची व्हॅल्यू असते पॉझिटिव्ह. नाही तर बघा ॲड शुगर टू कॉफी म्हणजे कॉची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि 2π म्हटल्यानंतर या ठिकाणी आपण सेम ठेवतो रेशो म्हणून या ठिकाणी प्लस कॉस अशी टर्म आली आणि हा अँगल आहे त्याचा फॉरवर्ड घ्या आणि cos 30ची व्हॅल्यू येते √3/2 म्हणजेच cos 330 डिग्रीची व्हॅल्यू येते √3/2. ओके. आता तसंच आपण पुढचं एक एक्झाम्पल बघूया cot -495 डिग्री. आता -495 डिग्री विचार करत असताना cos ऑफ -θ या ठिकाणी काय होता याचा आपण विचार करूया. ते करण्यापूर्वी 495चं आपण कन्व्हर्जन कसं लिहू शकतो बघा 90 गुणिले 5 म्हणजे 5 × 90 9 चोक 36 360 आलं 360 9 5 45 450 आलं 450 अधिक 45 म्हणजेच 445. मग त्याचा वापर या ठिकाणी आपण करू शकतो cos 495 डिग्री इज इक्वल टू cot ऑफ 5 × 90 डिग्री + 45 डिग्री आणि विच इज
इक्वल टू, आता हे करत असताना 5 इंटू 90 डिग्री म्हणजेच हे कशामध्ये येतं, एन इंटू π/2 प्लस ऑर मायनस थीटामध्ये येतं. म्हणजे साईन चेक करा आणि त्याच पद्धतीने चेंज करा. मग ह्या कॉटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, टॅनमध्ये होतं. आणि क्वाड्रंटचा जर विचार केला 5 टाइम्स 90, आता 5 टाइम्स 90 म्हटल्यानंतर काय येऊ शकतं जरा बघा. 5 टाइम्स 90 म्हटल्यानंतर हा फर्स्ट क्वाड्रंट, फर्स्ट 90, सेकंड 90, थर्ड 90, फोर्थ 90 आणि फिफ्थ 90 या ठिकाणी येतं. या फिफ्थ 90मध्ये आपण प्लस 45 डिग्री करणार आहे म्हटल्यानंतर ती व्हॅल्यू कुठल्यामध्ये येते, सेकंड क्वाड्रंटमध्ये येईल. आणि सेकंड क्वाड्रंटचा जर विचार केला तर सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन हा काय असतो, सॉरी कॉट हा निगेटिव्ह असतो. लक्षात घ्या या ठिकाणी ऑल पॉझिटिव्ह, याच्यामध्ये फक्त साईन पॉझिटिव्ह म्हटल्यानंतर राहिलेल्या या सगळ्या टर्म्स आहेत. म्हणजे कोसेक जर सोडला तर राहिलेल्या सगळ्या टर्म्स निगेटिव्ह असतात. म्हणजे याचं उत्तर येईल -tan45 डिग्री. आता जर याचा विचार केला तर tan45ची व्हॅल्यू किती येते, tan45 डिग्रीची व्हॅल्यू येते 1. तत्पूर्वी कॉट, वी नो दॅट कॉट कॉट ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू मायनस कॉस थीटा. निगेटिव्ह अँगलसाठी आपण काही रेशोज बघितले असणार आहेत, त्या रेशोचा वापर जर या ठिकाणी आपण करतो. कॉट ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू मायनस कॉस थीटा अँड देअरफॉर कॉस मायनस 495 डिग्री इज इक्वल टू मायनस कॉट 495 डिग्री आणि विच इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट. आत्ताच आपण या ठिकाणी कॉट 495 डिग्रीची व्हॅल्यू बघितली, मायनस tan45 डिग्री, ती व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करतोय आणि त्याच्यानंतर ह्या मायनस मायनस एकमेकांनी कॅन्सल होईल आणि आपल्याला मिळेल tan45 डिग्री. आणि tan45 डिग्रीची व्हॅल्यू किती येते, 1 येते. ओके. तसंच आता नवीन एक्झाम्पल बघूया विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर. प्रूव्ह दॅट. आता या ठिकाणी आत्तापर्यंत आपण व्हॅल्यू फाइंड आउट केल्या होत्या, आता आपल्याला प्रूव्ह करायचं आणि त्यासाठी एक्झाम्पल आहे, चेकआउट करा. या ठिकाणी हे करत असताना सॉरी, या ठिकाणी प्रूव्ह न करता या ठिकाणी मिस्टेक झाली आहे, ती मिस्टेक आपण नंतर दूर करून घेऊया. याची आपण आता या ठिकाणी व्हॅल्यू फाइंड आउट करू. अशी जी एक्झाम्पल्स ज्यावेळी येतात त्यावेळेला तुम्ही काय करायचं आहे, प्रत्येकांची सेपरेट व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता सेपरेट व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना साईन 420 डिग्री, कॉस 390 डिग्री, कॉस मायनस 300 डिग्री, साईन मायनस 330 डिग्री, या चारही व्हॅल्यूज आपण सेपरेटली काढून घेऊया. त्यासाठी पहिल्यांदा घेतली साईन 420 डिग्री. साईन 420 डिग्री विच इज इक्वल टू साईन 360 प्लस 60 डिग्री. बरोबर आहे, 360 प्लस 60 म्हणजे 420 and which is equal to sine of 2 pi plus 60 degree. Okay, sine 2 pi plus 60 means, which means the rule is sine check and same trigonometric ratio. 2 pi plus 60 degree, which means the quadrant is first quadrant and first quadrant have all positive trigonometric ratios. Okay, therefore the value is sine 60 degree and sine 60 degree is equal to root 3 upon 2. The first value is root 3 upon 2. Second value is cos 390 degree. 390 degree which means cos 360 plus 30 degree and which is equal to cos of 2 pi plus 30 degree and which is equal to cos 30 degree. Because 2 pi plus which means first quadrant and first quadrant gives all trigonometric ratios are positive. Therefore the value is cos 30 degree and cos 30 degree means root 3 upon 2. सिमिलरली वी हॅव टू चेक कॉस मायनस 300 डिग्री. आता हे जे बघत असताना -300चा जर निगेटिव्ह अँगलसाठी जर वापर केला तर आपल्याला या ठिकाणी उत्तर काय मिळू शकतं, तर लक्षात घ्या की साईन मायनस थीटा आणि टॅन मायनस थीटा या दोन्ही टर्ममध्ये मायनस बाहेर येतं. मात्र कॉस ऑफ -300 डिग्री म्हणजेच कॉस ऑफ मायनस थीटा अशा टर्म ट्रिग्नोमेट्रिक रेशोमध्ये मायनस निघून जातं. मग याचा जर विचार केला तर आपल्याला याचं उत्तर मिळेल कॉस 300 डिग्री. 300 डिग्री आपण कसं लिहू शकतो, 2 पाय मायनस 60 डिग्री and 2 pi minus 60 degree, which means the quadrant is fourth quadrant. In fourth quadrant, only cos trigonometric ratios is positive. Therefore, plus cos 60 degree and cos 60, which is equal to 1 upon 2. Similarly, we have to check the value of sine minus 330 degree. Okay, look here, sine minus 330 degree is equal to minus sine 330 degree and which is equal to minus sine 2 pi minus 30 degree, which is equal to sine minus of minus sine 30 degree, because sine 2 pi minus 30 degree, which means the quadrant is fourth quadrant and in fourth quadrant sine term is negative. Therefore minus of minus sine 30 degree, which gives minus minus get cancelled and a value we have to get the value is 1 upon 2.
ओके, therefore sin 420 degree into cos 390 degree plus cos 3 minus 300 degree sin 330 degree is equal to, यामध्ये साइन 420ची कॉस 390ची व्हॅल्यू पुट केली मध्ये प्लस कॉस मायनस 300ची व्हॅल्यू पुट केली मायनस 330ची व्हॅल्यू पुट केली आणि या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपण या पद्धतीने सिम्प्लिफिकेशन करू शकतो. √3 into √3 म्हणजेच ओनली +3 and 2 into 2 means 4 plus 1 into 1 means 1 and 2 into 2 means 4 which is equal to 4/4 and 4/4 gives 1. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी फक्त मिस्टेक झाली होती, इज इक्वल टू 1 हा होतं. प्रूव्ह दॅटचं एक्झाम्पल आहे, याचा अर्थ LHS इज इक्वल टू RHS येतो, हे आपल्याला फक्त चेक करायचं. आता हेच एक्झाम्पल तुम्ही काय करू शकता, फाइंडमध्ये पण सोडवू शकता किंवा प्रूव्ह दॅटमध्ये पण सोडवू शकता. ओके, नाव विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 150 डिग्री. आता हे सोडवत असताना या ठिकाणी या जे मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला सिम्प्लिफिकेशनसाठी देतो ती तुम्ही सिम्प्लिफिकेशन करून बघा आणि जर काय प्रॉब्लेम असेल तर ती माझ्याशी शेअर करा. ओके, थँक्यू.